आमच्या वाचनात आलेला अतिशय सुंदर असा लेख आपल्यासमोर सादर करतोय मानसीजी देशपांडे विरार यांचा हा लेख आहे. हल्ली नाती जपणं हे फार कठीण होऊन बसले आहे. वपू म्हणतात, कोणतीही चूक नात्यापेक्षा नक्कीच मोठी नसते. आपण जेव्हा रागात असतो तेव्हा न कळत तोंडून काही शब्द बाहेर पडतात, ज्यामुळे मनाला वेदना होतात. यात एक गोष्ट अशी असते, जगात दोन प्रकारची लोक असतात. एक मनातलं ओठावर न आणणारे आणि दुसरी म्हणजे भडाभडा बोलून मोकळी होणारी. समजा तुमच्या जवळच्या व्यक्तीने तुमची फसवणूक केली आहे. आता व्यक्ती तर हृदयाजवळची आहे, मग मनाची द्विधा मनस्थिती होते. चूक माफ करावी की शिक्षा करावी. चुकीला शिक्षा दिली तर व्यक्ती विचार करते, एक संधी तरी का बरे नाही दिली. या अशा घटनामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो. ती नाती अबोल होतात. आणि एक मात्र नक्की, जिथे अबोला असतो तिथे संवाद हेच त्यावरचे उत्तर असते. नातं हे बोलकं का असावं याचं एक उत्तम उदाहरण या ठिकाणी सांगतो. एका घरात वडील आणि मुलगी यांच्यात काही कारणास्तव गैरसमज झाले आणि वडिलांनी मुलीशी अबोला धरला. स्वतःचा युगो सोडायला कोणीच तयार नव्हतं. शेवटी वडील जेव्हा अंथुरणाला खिळले त्यावेळी तो अबोला संपला. पण अश्रू जे येत होते ते पश्चातापाचे होते, कारण संवाद हा साधला न गेल्यामुळे कितीतरी अव्यक्त भावना मनातच राहिल्या. म्हणूनच तुमच्या नात्यात जर अबोला आला असेल तर तो वेळीच थांबवला पाहिजे. अश्रूंना वाट मोकळी करून दिली की मन हलकं होतं. मी म्हणतो, रडावंसं वाटलं तर जरूर रडावं, पण एक काळजी घ्यावी. ज्याच्याशी बोलून तुम्हाला बरं वाटतंय ती व्यक्ती तुमच्या दुःखाची टिंगल तर करत नाही ना, हे देखील ध्यानात घ्यावे. कारण ज्या व्यक्तीच्या खांद्यावर तुम्ही डोकं टेकलं तिथे तुमच्या रडण्याची प्रतारणा होता कामा नये, हेच वपू सांगतात. अश्रूंना वाट मोकळी करून देण्यासाठी समोर सुद्धा तशीच व्यक्ती असावी लागते. हसताना प्रतारणा झाली तरी चालेल, पण रडताना मात्र होऊ नये. हल्लीच्या काळात मस्करी करताना देखील 100 वेळा विचार करावा लागतो. जसं इथे वपू परत म्हणतात, मस्करी म्हणजे अतिशय हुशारीने केलेला अपमान असतो. पण एक असतं नाती म्हणजे अनेक प्रेमाच्या धाग्यांनी विणलेली एक गोधडी. तिथे तुम्ही समोरच्याच्या वयाचा मानाचा विचार करून मस्करी केली पाहिजे. कारण एखाद्याच्या दुखऱ्या जागेवर आपण बोट ठेवले किंवा तशी मस्करी केली तर ती व्यक्ती तो विसरू शकत नाही. पण त्यामुळे जर तिथे कटुता निर्माण झाली तर नात्याची रेष ही धुसर धुसर होत जाते. अहो, पैसा हा गेला तरी परत कष्ट करून कमावता येतो, पण जीवाभावाची माणसं दुखावली तर त्यांची समजूत काढून ते पूर्ववत होईपर्यंत संयम ठेवावा लागतो. नातं हे कोणतंही असो, नवरा बायकोचं असो, बहीण भावाचा असो किंवा अजून कोणतंही, तिथे संवाद हा फार महत्वाचा असतो. जर काही वाद होत असतील तर ते का होत आहेत, नेमक्या अपेक्षा काय आहेत, किंवा छोट्या छोट्या गोष्टीवरून रुसवे फुगवे होणं याची खरंच गरज आहे का, याचा शांतपणे एकांतात विचार करणं गरजेचं असतं. काय आहे, वेळ एकदा निघून गेली की परत येत नाही. तसंच घटना ही घडून जाते, पण नंतर आठवून सुधारण्यासाठी ती वेळ आपण मागे आणू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. मग वपू म्हणतात, पुष्कळ घटना नुसत्या घडतात, मागे आठवणी उरतात, तात्पर्य उरत नाही. मी नेहमी एक वाक्य लिहितो, 2 जवळच्या माणसांपैकी कोणी एकाची निवड कर असं सांगणं म्हणजे धर्म संकट असतं. समजा एखाद्या मुलीच्या आईचं किंवा वडिलाचं जावयासोबत वाद झाले तर तिच्या समोर जर नवरा किंवा आई वडील अशी निवड करायची वेळ आलीच तर ती कोणाची निवड करणार हो? ज्या आई वडिलांनी लहानाचं मोठं करून स्वावलंबी केलं त्यांची
की ज्याच्या सोबत उर्वरित आयुष्य घालवायचं आहे त्याची. या कात्रीत जेव्हा मुलगी सापडते तेव्हा ते नातं अक्षरशः होरपळून निघतं. कारण ती दोन घरं जोडणारी दुहिता असल्यामुळे स्वाभाविक दोन्ही घरातील प्रेम तिला हवे असते. त्या प्रेमासाठी जेव्हा निवड करायची वेळ येते तेव्हा परत वपू म्हणतात ते पटतं. ज्या व्यक्तीला दोन्ही पक्षाचं प्रेम हवं असतं त्यांच्या नशिबी कायम होरपळणं असंच असतं. म्हणून असं वाटतं परमेश्वराने हा जो जन्म दिला आहे त्या जन्मात रुसवे फुगवे वाद हे कितीही झाले तरी ते ताणता कामा नये. उशिरा का होईना पण चूक झाली असेल तर मोकळ्या मनाने ती कबूल करून ते नाते जिवंत ठेवले पाहिजे. कारण कोणाच्याही आयुष्याचा नेम नाही. उद्या कोण जगेल कोण मरेल हे माहीत नाही. म्हणून आजचा वर्तमान काळ सुखी आनंदी जगलं पाहिजे. आज धडधाकट असणारी व्यक्ती काही मिनिटातच आपल्यात नाही असं सुद्धा ऐकायला मिळतं. म्हणून व्यक्त व्हा, बोलत व्हा, पण कुटत बसू नका. शेवटी काय, आयुष्याच्या याच्या चित्रपटाला वन्स मोर हा नसतो, वन्स मोर हा नसतो. अतिशय सुंदर भावनिक हा लेख मला खूप आवडला. वाटलं आपल्या सगळ्यांपर्यंत तो पोहोचवावा या उद्देशानं मी आपल्यासमोर पोहोचवतोय. आणि खरंच काळजीपूर्वक प्रत्येक गोष्टी व्यवस्थित ऐकत चला, समजून घ्या आणि जीवन सुखी आनंदी बनवा.